नमस्कार मित्रांनो, मी यश आपलं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ तुमच्या ज्या मोबाईलमध्ये बघत आहात, तो मोबाईल, तो ब्रँड कोणत्या देशातील ब्रँड आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहीत? तर काळजी करू नका. आपण या व्हिडिओमध्ये आज तेच बघणार आहोत, की आपल्या भारतातील जे मोबाईल ब्रँड्स आहेत, ते कोणत्या देशातील ब्रँड्स आहेत. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण सर्वात पहिले आपल्या भारतातील जे ब्रँड आहेत, ते ब्रँड बघूया. तर आपल्या भारतातील ब्रँड्स आहेत मित्रांनो, मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन, इंटेक्स. मित्रांनो, आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये हे आपल्या भारतातील जे ब्रँड्स आहेत, हे खूप स्ट्रगल करत आहेत. हे आपण पुढच्या पार्ट्समध्ये एकदम विस्तारपूर्ण बघूया. पण आत्ता या व्हिडिओमध्ये आपण फक्त मोबाईल ब्रँड्स व ते कोणत्या देशातील आहेत हेच बघणार आहोत. तर पुढचा देश आहे मित्रांनो चीन. चीनमधील ब्रँड्स आहेत मित्रांनो Xiaomi, Redmi, Poco, Vivo, IQ, Oppo, OnePlus, Realme, Honor, Huawei, Lenovo. मित्रांनो, चीनचे खूप ब्रँड्स आहेत मित्रांनो आणि आपल्या भारतात हे ब्रँड खूप प्रसिद्ध आहेत. आता हा जो व्हिडिओ बघत आहात यांच्यामध्ये 80 ते 90% ऑडियन्सकडे माझ्या भावांकडं, तुमच्याकडं, म्हणजेच की तुमच्याकडं हे जे मी आत्ता ब्रँड्सचे नाव घेतले यांच्यापैकीच कोणता तरी फोन असेल. त्यांच्यामध्ये मी एक आहे, माझ्याकडं पोकोचा मोबाईल आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये हा व्हिडिओ आत्ता रेकॉर्डिंग होतो आहे, जो एडिटिंग होणार आहे आणि यूट्यूबवरती अपलोड होणार आहे. तर चला पुढच्या ब्रँडविषयी माहिती घेऊ. पुढचा देश आहे मित्रांनो अमेरिका. आता अमेरिकाचं नाव ऐकलं तुम्ही तर तुमच्या मनात कोणता मोबाईल आला सांगा बरं मला. सांगू? जो पूर्ण जगात प्रसिद्ध झाला आहे. हो, त्याचं नाव आहे सफरचंद. अरे अरे अरे, ते खायचं नाही, ते खायचं साईडला ठेवा. म्हणजेच की ॲपल. हो मित्रांनो, ॲपल हा अमेरिकाचा ब्रँड आहे. अजून पुढील ब्रँड मोटोरोला, गुगल पिक्सल. मित्रांनो, मोटोरोला जो आहे ना, हा सध्या तर याची मालकी चीनमधील लेनोवो याच्याकडे आहे, पण मूळ कंपनी अमेरिकन आहे. पुढील देश दक्षिण कोरिया, सॅमसंग आणि LG. मित्रांनो, सॅमसंगचं नाव ऐकताच बऱ्याच लोकांना वाटलं असेल की अरे हा तर भारतातील ब्रँड आहे. बऱ्याच लोकांना आणि मला पण आत्तापर्यंत तेच वाटत होतं मित्रांनो, की हा सॅमसंग भारतातील ब्रँड आहे. पण नाही मित्रांनो, सॅमसंग हा भारतातील नाही, दक्षिण कोरियाचा ब्रँड आहे. बऱ्याचशा लोकांना असं वाटण्यामागे कारण आहे मित्रांनो, की सॅमसंग खूप जुना ब्रँड आहे, जो आपल्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करत आहे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की हा आपल्या भारतात बनतो तर आपला भारताचाच आहे. तर तसं नाही मित्रांनो, हा दक्षिण कोरियाचा ब्रँड आहे. आता पुढं बघूया फिनलँड. मित्रांनो, फिनलँडमधील ब्रँड, तर मित्रांनो तो मोबाईल आहे नोकिया. तर मित्रांनो, हा मोबाईल पण खूप प्रसिद्ध झाला होता, कारण याच्यावाल्या हार्ड बॉडीमुळं, दगडासारखी याची बॉडी होती. बॅटरी बॅकअप खूप छान. म्हणजे तेव्हा मी खूप लहान होतो. मला आठवतं मित्रांनो, मला फोन का आवडायचा माहिती आहे का? तो सापाचा गेम. त्या गेमसाठी हा फोन मला खूप आवडायचा. त्याच्यावरती मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणी कोणी तो सापाचा गेम खेळला आहे. आत्ताच्या मुलांना तर नसेल माहिती, त्यांनी बघितलं बी नसेल, त्यांना नावही माहीत नसेल. पण जे आपल्या भिडे काकांच्या जमान्यातील आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल. तर चला पुढं बघूया तैवान. मित्रांनो, असूस, HTC. मित्रांनो, हे तैवानमधील ब्रँड्स आहेत. आता पुढील ब्रँड आहे मित्रांनो, पुढील देश आहे हाँगकाँग. हाँगकाँगमधील ब्रँड्स इन्फिनिक्स, टेक्नो. मित्रांनो, हे ट्रान्झिस होल्डिंग अंतर्गत येतात मित्रांनो. आता पुढील देश आहे जपान. जपानमधील सोनी, एक्सपिरिया आणि शार्प. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत पडलं असेल की तुमचा फोन कोणत्या देशातील ब्रँड आहे. तर मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कोणता फोन वापरता, तो कोणता ब्रँड आहे आणि कोणत्या देशातील आहे. म्हणजे मलाही समजेल की तुम्ही हा व्हिडिओ किती मनापासून बघितला आहे. तर चला या व्हिडिओला इथपर्यंतच. आणि हा व्हिडिओमध्ये मी कुठंच बोललो नाही की चॅनलला सबस्क्राईब करा, तर आता सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कराल तर करून द्या. माझे तेवढे 2-1 व्ह्यूज वाढतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशाच नवीन माहितीसोबत. या व्हिडिओचा पार्ट 2 तुम्हाला पाहिजे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.